नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। तर आजचा ब्लॉग पण मीच होस्ट करणार आहे तुमच्यासाठी। जसा मी मागे ब्लॉग बनवला होता तर तो ब्लॉग तुम्हाला खूप आवडला होता आणि आईच्या हातची जे कचोरीची रेसिपी होती ना ती पण तुम्हाला खूप आवडली होती। खूप जणांनी कमेंट पण केल्या होत्या, खूप छान छान कमेंट केल्या होत्या आणि खूप जणांनी वेगवेगळ्या आणखी रेसिपीज मागितलेल्या आहेत आईकडे। तर त्या पण रेसिपीज आम्ही नंतर तुम्हाला दाखवणारच आहोत। तर कसं आहे, प्रत्येक ब्लॉगमध्ये आम्ही एवढ्या मोठ्या रेसिपीज तर नाही दाखवू शकत ना। प्रत्येक ब्लॉगला आम्ही एक रेसिपी तरी नक्की दाखवणार आहोत, कारण आता दीपाली तर माहेरी गेलेलीच आहे डिलिव्हरीसाठी आणि तिला 2 महिने तरी लागणारच आहे आता घरी परतण्यासाठी, म्हणजे इथे। तर तिथपर्यंत मीच तुम्हाला होस्ट करणार आहे या चॅनलवर। तर तुम्हाला नवीन नवीन आईच्या हातच्या ज्या रेसिपीज आहेत त्या पण पाहायला मिळतीलच रोज, आणि त्यानिमित्त आम्हाला पण नवीन नवीन पदार्थ खायला मिळतीलच। तर आज पण मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेला आहे। तर तुम्ही गेस करा ती रेसिपी कोणची असणार आहे। करा गेस करा। चला, मी तुमची एक्साइटमेंट वाढवत नाही आहे, तर मीच तुम्हाला सांगून देतो। ती रेसिपी आहे व्हॅनिला आईस्क्रीमची। तर आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण आईस्क्रीम खूप जास्त खातो आणि थंड पदार्थ खूप जास्त खातो, म्हणजे आईस्क्रीमच नाही तर कुल्फी वगैरे खातो, त्यानंतर आईस्क्रीम, त्यानंतर निंबू सरबत, लस्सी आणि असे खूप सारे थंड पदार्थ आपण खात असतो या टाइमला। तर त्यासाठी आज आई तुमच्यासोबत व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी शेअर करणार आहे आणि आम्ही आशा करतो की तुम्हाला हे आईस्क्रीमची रेसिपी खूपच आवडेल, कारण मार्केटमध्ये जशी आईस्क्रीम मिळते ना तशीच आईस्क्रीम आपण घरी पण बनवू शकतो आणि ती हेल्दी पण राहते। आणि मार्केटमध्ये जी आईस्क्रीम मिळते ना ती खूप कॉस्टली असते आणि त्यामुळे आपण ते कमी खातो आणि आपलं मन पण भरत नाही। आणि घरी आपण त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये खूप सारी आईस्क्रीम बनवू शकतो आणि त्यामुळेच आम्ही आज तुमच्यासोबत व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी शेअर करणार आहोत। आणि खूप छान आईस्क्रीम बनते ती आणि खूप कमी खर्चामध्ये पण बनते। आणि ही जी आईस्क्रीम आम्ही बनवणार आहोत ना ही आम्ही आता दीपालीला देणार नाही आहोत, कारण दीपालीला थंड खायला नाही सांगितले या डॉक्टरांनी। तर त्यामुळे दीपालीला तर ती नेऊन देणार नाही आहे मी। तर चला तर मग फ्रेंड्स, जास्त वेळ न करता आपण मार्केटसारखी आईस्क्रीम घरी कशी बनवू शकतो हे पाहूया आता। चला तर मग आता किचनमध्ये आई आहेच आणि आईने सर्व रेडी करून ठेवलेलं आहे। तर चला तर मग आता आई आईस्क्रीम कशी बनवते हे पाहूया। तर फ्रेंड्स, आईने इथे आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात आधी एक गंज घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे एक अर्धा लिटर मलाईचं दूध आणलेलं आहे मी, अमर गोल्डचं। तुमच्याकडे जे मिळत असेल ते तुम्ही वापरू शकता, पण मी हे गोल्डचं दूध वापरत आहे, कारण मलाईच्या दुधाने आईस्क्रीम खूप छान बनते। तर याच्यानंतर आई टाकणार आहे याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर। तर त्यासाठी हे मेजरमेंट स्पून घेतलेले आहे आईने, तर याच्यानुसारच आपल्याला प्रमाण टाकायचं आहे याचं। तर सर्वात आधी एक मोठा टेबलस्पून घेतलेला आहे, हे 4 स्पून आपल्याला वापरायचे आहेत। तर सर एक स्पून टाकायचं आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर। हे 3रा स्पून आणि शेवटचा एक, हे 4 स्पून आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। त्यानंतर हे GMS पावडर, याचं प्रमाण किती घेणार आहे? याचंही हेच एवढंच प्रमाण असते, म्हणजे 4 चम्मच। जसं कॉर्नफ्लॉवर घेतलं तसंच हे GMS घ्यावं लागते। याचे पण 4 चम्मच टाकायचे आहेत। तर हा एक मोठा चम्मच, त्यानंतर हा 2रा चम्मच, नंतर हा एक 3रा चम्मच, हे पण 4 चम्मच टाकायचे आपल्याला, सर्वात लहान चम्मच। हे मेजरमेंट स्पून जे आहेत हे मी तुम्हाला शेवटी दाखवणार की याचं म्हणजे किती ml चे आहेत हे। ठीक आहे, चला आणखी काय टाकायचं याच्यात? हे 8 चम्मच मोठे साखर टाकावं लागते। तर याच्यामध्ये आपण मेजरमेंटचे जे टेबलस्पून आहेत ना ते आपण 4 टाकलेले आहे याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचे, आणि 4 टाकलेले आहेत GMS पावडरचे। त्यानंतर आता 8 मोठे चम्मच हे आपण साखर टाकणार आहे। 2 3 4 5 6 7 8 8 चम्मच साखर टाकलेली आहे याच्यामध्ये। आणि हे सर्व झाल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी।
जेणेकरून असे गोळे नाही झाले पाहिजे. हां, गोळे नाही झाले पाहिजे त्याच्यात. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. आणि जेव्हा आपल्याला वाटणार की पूर्ण आता हे मिक्स झालेलं आहे, त्यानंतर मग गॅस चालू करून द्यायचा. आणि आता चांगलं याला घट्ट होईपर्यंत शिजवावं लागतं. हां, आता हे पूर्ण घट्ट होईपर्यंत आता शिजवावं लागणार आहे याला. तरी साधारण किती वेळामध्ये होते तरी? तरी हे 10 मिनिटं लागते त्याने. 10 मिनिटं लागेल नाही? 10 मिनिटं नाही, हा बेस आहे याचा आईस्क्रीमचा. हां, आपण सध्या आता हा आईस्क्रीमचा बेसच तयार करणार आहोत, कारण याला 2 दिवस लागते. याला रोज आज आता रात्री हे केलं तयार बेस, तर उद्या सकाळी याचा आणखी हे मिक्सरमधून फिरवून घ्यावं लागते. याच्यामध्ये आणखी उद्या CMC पावडर टाका लागते आणि थोडीफार आपली मलाई टाका लागते. त्यानं चांगलं असं चोपडं येते ते मलाईनं. आणि एसेन्स, आपल्याला जो एसेन्स आवडते, व्हॅनिला, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, जे वाटलं आपण ते टाकू शकतो. पायनॅपल, असं कोणताही एसेन्स आपल्याला जो आवडते त्याचं बनवायचं, तर त्याचे 2-3 थेंब टाकायचे. तर आज आपण फक्त बेसच बनवणार. आता बेसच बनवणार आहोत. आणि तुम्हाला आईस्क्रीमची रेसिपी पूर्ण आजच्याच ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. पण आम्हाला करायला 2 दिवस. आम्हाला हे आईस्क्रीम बनवायला 2 दिवस लागणार आहे. आणि आईस्क्रीम बनवून जर तुम्हाला छानपैकी शिकायचं असेल तर आई कशी बनवते हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये आज पाहायला मिळणारच आहे. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागेल, स्किप न करता. कारण तुम्ही स्किप कराल तर तुम्हाला काही गोष्टी त्यातल्या माहीत नाही पडणार आणि तुम्हाला समजणार पण नाही. तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर हे दूध पूर्ण घट्ट होईपर्यंत आपण आता याला असंच फिरवणार आहोत. चांगलं घट्ट होते. हां, थंड होऊ द्यायचं. आणि नंतर मग थंड होऊ द्यायचं. गरम जे दूध राहते ना, हे गरम दूध म्हणजे डब्यामध्ये भरून नाही ठेवायचं. याला आधी थंड होऊ द्यायचं. डबा नाही पाहिजे, फक्त प्लॅस्टिकचाच डबा पाहिजे. हां, स्टीलच्या डब्यामध्ये बनत नाही बनत नाही. हां, प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये तो चांगला बनते बेस. हां, त्यासाठी तुमच्याकडे जर ओव्हनचे जर असे डबे असेल प्लॅस्टिकचे, तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. आता येऊन राहिलं हे घट्ट. थोडं आता घट्ट होत आहे दूध. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की तुम्हाला मी मेजरमेंटचे स्पून पूर्ण दाखवणार. तर हा मोठा जो टेबल स्पून आहे ना, हा 15 ml चा आहे. त्यानंतर हा दुसरा जो टेबल स्पून आहे हा आहे 5 ml चा. त्यानंतर तिसरा टेबल स्पून आहे 2.5 ml चा. आणि शेवटचा जो सर्वात छोटा टेबल स्पून आहे ना, हा आहे 1.25 ml चा. म्हणजे असे 4 टेबल स्पून आहे. हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जातील. आणि कॉर्नफ्लॉवर पावडर, त्यानंतर GMS पावडर, CMC पावडर आणि हे एसेन्स तुम्हाला हे मार्केटमध्ये इझिली मिळून जाणार. एसेन्स तुम्हाला 40-42 रुपयापर्यंत मिळून जाणार. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर मिळून जाणार 40 रुपयापर्यंत, 30-40 रुपयाचं. आणि हे मला वाटतं 20-30 रुपयाचं मिळून जाणार GMS पावडर. आणि CNC पावडर मिळून जाणार तुम्हाला 20-25 रुपयाला. तर हे आपला बेस रेडी झालेला आहे सध्या. आता पूर्ण घट्ट झालेला आहे हा. तर आता आपण याला थोडा वेळ थंड होऊ देऊ आणि नंतर मग या डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. तर आता आपला बेस रेडी झालेला आहे. तर आता हा बेस आपण या डब्यामध्ये टाकून देणार आहोत. आता थंड झालेला आहे तो आपला. तर आईने पूर्ण जो बेस आहे हा या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे. आणि आता याला झाकण बंद करून घ्यायचं याचं. आणि हा डब्बा असा पॉलिथिन मध्ये ठेवायचा. कारण जो बर्फ आहे तो याच्यावर जमा होत नाही. हा, नाही तर मग डबाच पूर्ण बर्फाचा होऊन जाते. आणि नंतर मग पॅक करावं लागते. ओपन पण होत नाही ते. यानं हा जो बेसचा डबा आहे ना, हा पॉलिथिन मध्ये पॅक करून घ्यायचा छानपैकी. आणि त्यानंतर मग
फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा. फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा. हा डबा रात्रभर असा फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा झाकून पॉलिथिननं, आणि उद्या सकाळी काढून घ्यायचा. त्याच्यानंतर मग त्या पावडर आम्ही दाखवूच तुम्हाला कोणत्या कोणत्या टाकूत आम्ही अजून. हा चला मग आता याला रात्रभर आता असं जर देऊ आपण, रात्रभर ठेवा, सकाळी काढू आता याला बाहेर. तर फ्रेंड्स आपला आईस्क्रीमचा बेस तर आता तयार झालेला आहे. तर आता आपण फ्रीझरमधून तो बेस बाहेर काढू आणि त्यानंतर आता काय करावं लागणार आहे, मिक्सरमधून काढावं लागतं. आता मिक्सरमधून काढावं लागणार आहे. सर्वात आधी आपण बेसला फ्रीझरमधून बाहेर काढून घेऊया. झालेलं आहे नाही. तर आधी आपण चेक करून घेऊया. तुम्ही पाहू शकता याच्यावर पॉलिथिन लावल्याच्याने याच्यावर बर्फ चढलेला नाही आहे. कडक झाला, पूर्णपणे थोडंसं थंड होऊ द्यावं लागते. म्हणजे एकदम हे कडक कडक असं करता येणार ना मिक्सरमधून. हां, थोडा वेळाचं थंड होऊ द्या, थोडा वेळ असं बाहेर काढून ठेवायचं आणि नंतर मग 5 मिनिटं 5 मिनिटानंतर मग आपण मिक्सरमधून याला पुन्हा बारीक करून घेऊ. पूर्णपणे असं कडक झालेलं आहे. आता बेस झालेला आहे आता आपला तयार. आता याच्यामध्ये मी हे मिक्सरमध्ये टाकणार आहे हे सगळं, आणि याच्यात हे साय दुधावरची, याला आपण मलाई पण म्हणतो. दुधावरची 1 चम्मच आहे, 2 चम्मच आहे हे, ह्या चम्मच ना. हां, 2 चम्मच मलाई म्हणजे आपल्या दुधावरची जी साय असते ना ती. आणि त्यानंतर विलायची पावडर. अशी थोडीफारच पाहिजे ना. हां, थोडीफार विलायची पावडर. आणि हे अर्धा चम्मच CMC पावडर. अर्धा चम्मच CMC पावडर, जे मी तुम्हाला आधीच दाखवलेली आहे ती CMC पावडर, ती अर्धा चम्मच. त्यानंतर ड्रायफ्रूट वरून टाकायसाठी हे कट करून घेतलेले आहेत. बदाम आहे, काजू आहे. त्यानंतर इसेन्स, व्हॅनिला एसेन्स. हे व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत आम्ही याच्यामध्ये, कारण व्हॅनिला आईस्क्रीमच बनवणार आहोत आपण. तर सर्वात आधी आता हे बेस जे आहे आपलं हे चमच्याने पूर्ण आई काढून घेत आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये टाकत आहे. हां, कडक झालं ना ते. तर आईच्याने थोडं शेवी चाललं होतं काढायला, कारण पूर्ण घट्ट झालेलं आहे ना हे. तर आईचा हात दुखत होता त्यामुळे मी काढत आहे. निघून नव्हतं राहिलं ते लवकर. हां, कारण खूप घट्ट झालेलं आहे ना ते, तुम्ही पाहू शकता पूर्णपणे घट्ट झालेलं आहे. तर आता पूर्ण बेस या मिक्सरच्या पॉटमध्ये आम्ही टाकून दिलेला आहे आणि आता याला फिरून घ्यायचं आहे ना. आता हे चांगलं फेटून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यात टाकणार आहे मी दुधावरची हे साय. या दुधावरच्या साईनं चांगलं असं हे साळ येते चांगलं, आणि सॉफ्ट पण लागते आईस्क्रीम. खायला पण चांगलं लागते, सॉफ्ट आईस्क्रीम बनते याने. त्यानंतर CMC पावडर अर्धा चम्मच हे CMC पावडर. विलायची पावडर बारीक केलेली आहे, अर्धा चम्मच, छोटा अर्धा चम्मच. आणि हे नंतर एसेन्स. 2-3 थेंबच टाका लागते, जास्त नाही टाका लागत. हां, तुम्हाला जे वाटले ते तुम्ही टाकू शकता. स्ट्रॉबेरी, चॉकलेट, व्हॅनिला, जे आईस्क्रीम तुम्हाला बनवायची असली ते एसेन्स टाकायचं.
तुम्हाला कोणती पण आईस्क्रीम बनवायची असली ना, हीच प्रोसेस आहे बेस बनवण्याची. आणि फक्त त्याच्यामध्ये चेंज काय होते, हे जे एसेन्स आहे ना हेच फक्त चेंज होते आहे ना, बाकी काही चेंज होत नाही. सर्व आईस्क्रीम आपण बनवू शकतो, कुठलं पण आईस्क्रीम बनवण्यासाठी हेच प्रोसेस आहे. तर आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर आता पुन्हा आपल्याला याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे, म्हणजे छानपैकी ते मिक्स होऊन जातील. मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला बेस जेवढा होता ना त्याच्यापेक्षा जास्त आता बनलेला आहे हा. कारण CMC पावडर टाकल्याने तो बेस जो आहे तो खूप फुगतो आणि डबल चीज आईस्क्रीम तयार होते ती. आता याच्यात टाकल्याने आता भांड्यामध्ये हे जे आपला प्लास्टिकचा जो डबा होता ना थोडंसं केच्यात टाकून देतो मी आधी, म्हणजे आत घेत जाते ते. ड्रायफ्रुट्स ना, ड्रायफ्रुट्स आतमधून पण आपल्याला ड्रायफ्रुट्स लागले पाहिजे, त्यासाठी आई याच्यामध्ये पण ड्रायफ्रुट्स टाकत आहे आणि या बेसमध्ये पण टाकले आहेत, म्हणजे आतमध्ये पण आपल्याला ड्रायफ्रुट्स लागणार खाण्याच्या वेळेस. आता याच्या वरतून पण टाकणार आहे ना, वरच्या साईडला पण आता काजू बदाम टाकत आहेत कट केलेले. म्हणजे आईस्क्रीम जे आहे आपली हे दिसायला पण खूप छान दिसणार आहे. हे व्हॅनिला आईस्क्रीम आहे बनलेली आहेत आपली. याच्या आतमध्ये पण ड्रायफ्रुट्स आहे आणि वरच्या साईडला पण टाकलेले आहे सजावटसाठी. तुम्ही पाहू शकता आता किती मस्त आपली आईस्क्रीमचा जो पूर्ण बेस आता तयार झालेला आहे हा. तर आता याला पुन्हा आपल्याला असंच पॅक करून ठेवायचं आहे पॉलिथिनमध्ये. तर आता याला आपल्याला किती तास ठेवावं लागणार आहे? 7 तास. तर ठीक आहे, आता आपण याला 7 तास असंच फ्रीजरमध्ये ठेवून देऊ आणि त्यानंतर आपली आईस्क्रीम जी आहे टेम्परेचर पण वाढवून ठेवावं लागते. हां, टेम्परेचर फ्रीजरचं वाढवून द्यायचं. हां, टेम्परेचर खूप लागते याला, म्हणजे लवकर होते मग. तर आम्ही सध्या इथे टेम्परेचर 5 वर ठेवलेलं आहे आणि आता याला 6 ते 7 तास असंच फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे आणि त्यानंतर आपली व्हॅनिला आईस्क्रीम रेडी, खायला तयार. तर मंडळी आता 6 ते 7 तासानंतर भेटू आणि त्यानंतर मग आपण मस्त आईस्क्रीम फ्रीजरमधून काढू आणि कशी बनलेली आहे हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. आणि मला तर आता काय वाटत आहे मस्त अजून ते बनायची आहे ना. आणि तसं आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते. आपण थंड वस्तू जी आहे ती जास्त खात असतो, घरीच बनवून खाऊ शकता. तर मार्केटमधून आपण कसं आहे थोडीशी आईस्क्रीम आणतो आणि त्याने आपलं मन पण भरत नाही. आणि घरी आपण अर्धा लिटर दुधामध्ये किती मोठी आईस्क्रीम बनवू शकतो आणि खाऊ शकतो, मन भरून खाऊ शकतो. तर आणि याची टेस्ट जी आहे ना, मार्केटची जी आईस्क्रीम असते ना त्यासारखीच आपल्याला टेस्ट लागते याची. तर आता मला या तोंडाला पाणी सुटत आहे. आपण 6 ते 7 तासानंतर आता मस्त ते आईस्क्रीम काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि नंतर मस्त आपण बसून शांततेने खाऊ पण. तर चला मग बाय, 6 ते 7 तासानंतर भेटूया. बाय. तर फ्रेंड्स आता 6 तास झालेले आहे आणि आपली आईस्क्रीम पण रेडी झालेली आहे. आता याला फ्रीजरमधून बाहेर काढू, त्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की आईस्क्रीम कशी झालेली आहे. तर चला काढा आता आईस्क्रीम बाहेर. चला आता आपण पाहू की आपली जी आईस्क्रीम आहे ती कशी झालेली आहे. वाव, चला आपली आईस्क्रीम झालेली आहे रेडी. मस्त फुगलेली आहे मस्त नाही. वाटीत काढून आता आपण एक नंबर आईस्क्रीम झालेली आहे. तर आता आपण या काचेच्या बाउलमध्ये याला काढून घेऊ आणि त्यानंतर खायला घेणार आहोत.
तिघच जणांना आपण खासाठी दिवाळी तिच्या आईच्या घरी आहे. हो, ती म्हणत असेल मी गेल्यावरच यांनी सगळं बनवणं सुरू केलं, मी होती तर तिथपर्यंत बनवलं नाही. आता मस्त बनवून खात आहेत. पण तिला तसंही थंड चालत नाही ना. थंड नाही चालत तिला. हा, जर चालला असता तर तिला नेऊन दिलं असतं मी. तर तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम किती मस्त झालेली आहे आणि आतमधून पण त्याचे ड्रायफ्रूट दिसत आहेत पूर्ण. हे पहा, मस्त आईस्क्रीम झालेली आहे आणि मार्केटसारखीच टेस्ट या आईस्क्रीमची लागते. आमची आता व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेली आहे. तुम्हाला माझी आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण या खायला. आम्ही पण आता खाणार आहोत. तर नक्की आईला सांगा की तुम्हाला आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली. तर चला तर मग फ्रेंड्स, आता मी या आईस्क्रीमचा मस्त आनंद घेतो आणि तुम्ही पण आनंद घ्या आमच्यासोबत. तुम्ही पण घ्या आमच्यासोबत आनंद. हां, चला मग. चला घ्या आईस्क्रीम घ्या. कशी झाली? मस्त बेस्ट. आहा, घरची चांगली राहते. हां, विकतच्यापेक्षा. विकतच्यापेक्षा चांगली लागते. फ्रूट जास्त असते म्हणजे हां, ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट जास्त टाकतो आपण त्याच्यात. बाहेरच्या आईस्क्रीममध्ये खूप कमी राहते. सेंट पण चांगले आलेला आहे याला. व्हॅनिला चवीला खूप छान, एकदम मस्त. मीच बनवली आणि मीच तारीफ करत आहे माझी. खा, पोट भरून खा आता. तर तुम्ही पाहिलं, अर्ध्या लिटर दुधामध्ये खूप सारी आईस्क्रीम बनलेली आहे. म्हणजे अर्धा डबा पण खाली झालेला नाही आहे. आम्ही तिघांनी घेतलेला आहे. आणखीन भरपूर आईस्क्रीम आहे घरामध्ये, तर आम्ही ते नंतर खाणार आहोत. तर चला तर मग आता आईस्क्रीम आम्ही लवकर खाऊन घेतो, कारण मग नंतर ते विरघळून जाणार नाही. चला मग आता आईस्क्रीम खाल्ल्यानंतर भेटूया. फ्रेंड्स, आता आमची आईस्क्रीम खाऊन झालेली आहे आणि आई आणि पप्पा गेलेले आहेत बाहेर कामानिमित्त. तर आजची व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगाल. जर तुम्हाला आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि आणखीन तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपीज पाहायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल. आणि आम्ही त्या सर्व कमेंटमधले एक रेसिपी निवडू आणि ती रेसिपी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कोणची रेसिपी पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. भेटूया अशाच छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.